ऑनलाईन औषध विक्री विरोधात आज देशव्यापी बंद पुकारण्यात आलाय। ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा हा एल्गार पुकारण्यात आलाय। राज्यासह देशभरातील औषधांची दुकानं यावेळी बंद राहणार आहेत। ऑनलाईन औषध विक्री म्हणजेच ई फार्मसीच्या विरोधात ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने आज देशव्यापी बंदची हाक दिली आहे। या आंदोलनात सर्व औषध विक्रेते सहभागी होणार आहेत, त्यामुळे आज औषधांची दुकानं बंद राहणार आहेत। दरम्यान याबाबत मुंबईतून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। ऑल इंडिया ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशनच्या तर्फे आज आपण पाहतोय की देशव्यापी संप पुकारण्यात आलेला आहे। आज दिवसभरामध्ये देशातील 15.5 लाखहून अधिक केमिस्टची दुकानं जी आहेत ती बंद राहणार आहेत। खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये हा संप पुकारण्यात आलेला आहे। बेकायदेशीररित्या ऑनलाईन जी औषधांची विक्री केली जाते याला कडाडून विरोध आहे। मी सध्या मुंबईत आहे आणि मुंबईत जर आपण पाहिलं तर आज या संपूर्ण संपाचे काय पडसाद उमटू शकतात याचा एक अंदाज आपण घेऊ शकतो। खरं तर मुंबईच्या परळ इथलं केम रुग्णालय आहे आणि केम रुग्णालयाच्याच परिसरामध्ये आपण पाहतोय की अनेक मेडिसिन्सची जी दुकानं आहेत, अनेक मेडिकल्स जे आहेत ते आहेत आणि आजच्या दिवसाला ही बंद असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। खरं तर आपण पाहिलं तर ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला या सगळ्या संघटनांचा जो आहे तो कडाडून विरोध आहे। खरं तर आपण पाहतोय की सरकारने ऐकलं नाही तर बेमुदत संप चालू राहील किंवा मग औषध दुकानांच्या चाव्या ज्या आहेत त्या सरकारकडे जमा केल्या जातील असा देखील इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। खरं तर अन्न पुरवठा करणारे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत किंवा मग अनेक गोळ्या ज्या आहेत, झोपेच्या गोळ्या असतील, गर्भपाताच्या गोळ्या असतील, या सगळ्यात सर्रासपणे विकल्या जात आहेत, पण ताब्यात कोणतीही अधिकृत माहिती न मागता या अशा पद्धतीची खरेदी जी आहे ती ऑनलाईन केली जाते औषधांची आणि त्यामुळेच या सगळ्याचा विरोध करण्यासाठी जवळपास 12.5 लाख केमिस्टची दुकानं जी आहेत ती आज देशव्यापी बंद पुकारलेला आहे आणि अनेक केमिस्टचे जे सगळेच कर्मचारी जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। या संदर्भामध्ये सरकार काही नेमका निर्णय घेते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत गज्जासह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। नागपूरमधील 24 तास सुरू असणारे सर्व मेडिकल बंद आहेत। नागपूरमधील 7,000 औषध दुकानं बंद राहण्याची शक्यता आहे। नागपूरच्या संविधान चौकात संघटनेकडून निदर्शने करण्यात येणार आहेत। केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेकडून देशव्यापी बंदचं आवाहन करण्यात आलंय। याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे आज जे आहे ते भारत बंदचं आवाहन करण्यात आलं आणि त्याला सकाळपासूनच जे आहे ते मोठा प्रतिसाद नागपूर शहरात देखील पाहायला मिळतोय। मी सध्याला नागपूरच्या मेडिकल चौकात आहे आणि या ठिकाणी जर पाहाल तर ही जी बंद असलेली मेडिकल शॉप आहे जी 24 तास जी आहे ते नियमित सेवा देत असतात, परंतु आज संघटनेच्या वतीने जे आहे ते बंद पुकारल्याने या ठिकाणी ही शॉप जी आहे ते आज सकाळपासूनच बंद आहे। आणि अगदी या शॉपच्या पाठीमागे जर पाहायला जर गेलं तर नागपूर येथील जे आहे ते शासकीय रुग्णालय आहे, ज्या रुग्णालयामध्ये जे आहे ते मध्य प्रदेश असतील, छत्तीसगड असतील आणि नागपूर असतील असे नागपूरचं एकूणच विदर्भातील सर्व रुग्ण जे आहेत या ठिकाणी हजारो रुग्ण रोज उपचारासाठी येत असतात। मात्र आज या मेडिकल चौक परिसरातील जी सर्व मेडिकल शॉप्स आहेत ती सर्वच जी आहे ते बंद आहे, त्यामुळे याचा मोठा फटका जे आहे ते रुग्णसेवेवर जे आहे ते सकाळपासूनच जाणवू लागलेला आहे। अन्न औषध प्रशासन विभागाने जे आहे ते मेड प्लस असतील, वेलफेअर फार्मसी असतील अशा काही शॉप जे आहे ते सुरू ठेवलेले आहे, परंतु नियमित जे सुरू असणारे जे किरकोळ असतील आणि ठोक मेडिकल शॉप्स असतील त्या संपूर्ण जवळपास नागपूर शहरातील 7,000पेक्षाही जास्त शॉप जे आहेत त्यात या बंदमध्ये सहभाग होणार आहे। आणि नागपूरच्या संविधान चौकामध्ये थोड्या वेळात निदर्शने देखील केली जाणार आहे। त्यामुळे एकूणच पाहता ज्या पद्धतीने जे आहे ते भारत बंदचं आवाहन जे आहे ते केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे करण्यात आलेलं त्याचा फटका जे आहे ते आज सकाळपासूनच नागपूर शहरामध्ये जाणवू लागला। मात्र अन्न औषध प्रशासन विभागाने जे आहे ते थेट औषध निरीक्षकांशी औषधासाठी जर काही मदत लागली तर संपर्क साधण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज दिवसभरामध्ये रुग्णसेवेवर याचा काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। अमरावती जिल्ह्यातील मेडिकल मध्यरात्रीपासून बंद आहेत। 2,700 मेडिकल मध्यरात्रीपासून बंद आहेत। ऑनलाईन औषध विक्रीला विरोध आहे, याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरामध्ये मेडिकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि दुकानदार त्या मध्यरात्रीपासून या संपावर गेलेले आहे। मी सध्या अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये आहे। खरं तर हा अमरावतीचा राजकमल चौक आहे, हा पूर्ण गजबजलेला असतो, कारण का सर्वात जास्त मेडिकल जे आहे औषध विक्रेत्याचे दुकान आहे याच चौकामध्ये आहे। मात्र देशव्यापी जो संपूर्ण संप चालू आहे मेडिकल असोसिएशनचा, त्यामुळं मोठा फटका जो आहे तो सामान्य नागरिकांना देखील बसतो आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास जर बघितलं गेलं तर 2,700 मेडिकल आहेत। मात्र जी काही
ऑनलाईन विक्री औषधाची विक्री चालू आहे त्याच्यावर बंदी घालावी अशी एकूणच या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे। मात्र या संपूर्ण बंदचा जर पाहिलं तर नागरिकांना मोठा फटका बसतो आहे। माझ्यासोबत काही नागरिक आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मी माझ्या मुलीची तब्येत खराब आहे, तिला खोकला आहे आणि मी औषध घ्यायला आलो आणि कसं आहे तिचं तब्येत जर सुधारल्या गेली पाहिजे ना ह्या गोष्टीची। हे औषध बंद होणं म्हणजे हे सगळ्यात मोठी मूर्ख काम आहे एकदम। तुम्ही म्हणजे जे मरीज लोक आहे मरीज लोकांसंग तुम्ही एकदम खेळून आले ना। याच्यात काही राजकारण झालं नाही पाहिजे या गोष्टीचं आणि जनतेला औषधची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे। या मेडिकल बंदचं जर पाहिलं तर सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसतो आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।